नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा व्यक्तिमत्वांचा सत्कार आणि त्यांचं अभिनंदन करून त्यांची प्रेरणा इतरांना मिळावी याबाबत जनसेवा फाउंडेशन कार्यशील आहे. माजी एअर मार्शल भूषण गोखले नावाप्रमाणेच त्यांची कारकीर्द तमाम भारतीयांना भूषणास्पद आहे. सियाचीन, कारगिल ऑपरेशन असे अनेक प्रकारचे पराक्रम, 1971चे भारत पाकिस्तान युद्ध अशा अनेक मोहिमांमध्ये सहभागी होऊन त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. तर श्रोते हो, कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत वृद्धांनी मनातील भीती कशी काढून टाकावी आणि कसं आपलं जीवन सकारात्मक बनवावं याबद्दल मार्गदर्शन. आणि हे मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत माजी एअर मार्शल भूषण गोखले. ऐकूयात तर. तुमचं जनसेवा फाउंडेशन इतकं प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण इतकं सहभाग देता, सगळ्यांना इतकं आधार देता. त्यामुळे आपलं आणि मिसेस शाह आपल्या दोघांचं खूप मोठं योगदान आहे. तुमच्याकडनं संबंध सोसायटीमध्ये खूप प्रेरणा मिळते. एखादं पायलट प्रोजेक्ट केलं पाहिजे ते तुमच्याबरोबर असतील आणि तुम्ही त्याला नक्कीच त्यांच्याबरोबर असाल. त्यामुळे मी एखाद्या पायलट प्रोजेक्टचा जसं आमचा संकल्प आहे त्याबद्दल थोडंसं बोलतो. आणि मी पण त्यांनी सांगितलं की आज संकल्प दिन आपण ठरवूयात, तर ह्या विषयात मी थोडंसं बोलतो. कारण माझा स्वतःचा एक एअरफोर्स असा म्हणून इंडियन एअरफोर्स असा एक वेगळा असा एक त्याच्यामध्ये सहभाग आहे. तुम्ही नीलाताई म्हणलात की मी 71च्या युद्धामध्ये होतो दोन्हीकडे. त्यामुळे ती मशाल जेव्हा स्वर्ण विजय दिवस आपण म्हणतो ती आली होती. आणि त्यावेळेला बरेचसे ज्यांनी 71 युद्धामध्ये भाग घेतलेले 91 वर्षवाले 92 वर्षवाले असे सुद्धा वृद्ध तिथे होते. पण अजूनही त्यांच्यामध्ये जो जोश होता. मग ते जरी व्हीलचेअरवरती काय आले होते ते म्हणले नाही, मी शेवटी जेव्हा मला तिथे तुम्ही गौरव कराल त्यावेळेला मी स्वतःच्या पायावर उभा राहील. आणि त्यामुळे अशा तऱ्हेची एक जिद्द जी असते ती फार महत्वाची असते. मला वाटतं तुमचं वय किती वाढलं तरी. आणि अशा ह्या याच्यामध्ये अर्थात मी सर्वांनाच अभिनंदन करतो की आपण 75 वर्ष आपल्या देशाच्या इंडिपेंडन्सचं पण सेलिब्रेट करत आहोत आणि म्हणलं तसं 50 वर्ष विजय वर्षाचं पण करत आहोत. आता कसं असतं, सुरुवातीला आपण जन्म घेतो आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून आपण आपलं वय वाढत राहतं. पहिले वाढदिवस आपल्याला खूप चांगले वाटतात. केक येतो, प्रेझेंट येतं, हे येतं ते येतं. पण नंतर 60-65 झाल्यानंतर जेव्हा वाढदिवस कोणी सेलिब्रेट करायचं म्हणलं तर आपण करतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला सारखं असं वाटत असतं, अरे माझं अजून एक वर्ष गेलं, माझं अजून एक वर्ष गेलं आणि आता मी वृद्ध व्हायला लागलो. मला वाटतं ही जी एक स्वतःच्या मानसिकतेवरती एक फार मोठा परिणाम होतो. आणि त्यामुळे मी नेहमी सगळ्या वृद्धांना सांगत असतो की प्लीज भीती बाळगू नका. भीती बाळगली तुम्ही तर तुम्ही नक्की जास्त वृद्ध व्हाल. उलट तुम्ही जास्त सक्रिय व्हा. आणि मी तर स्वतःला फार लकी समजतो की मला ह्या काही ना काहीतरी काम करण्याची संधी मिळते. जसं रत्नाकरजी गायकवाड, डॉक्टर विनोद शाह, आपण सगळेजण काही ना काहीतरी काम करत असल्यामुळे सुद्धा मला वाटतं की एक प्रकारची आपल्याला तरुण आपण राहू अशा तऱ्हेची एक आपल्याला वाटतं. ही अशा तऱ्हेची जिद्द मला वाटतं फार महत्वाची. आणि मी एक माझ्या एअरफोर्सच्या मधलं एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा NDA मध्ये गेलो होतो त्यावेळेला मी सर्वांना हे सांगत असतो की आमचं जेव्हा फ्लाइंग सुरू झालं त्यावेळेला एक ग्लायडर म्हणून असायचं. पहिल्यांदा जेव्हा विमान उडायचं त्याला इंजिन नसायचं. म्हणजे पतंग जसं वरती जातो तसं एका जीपच्या मागे साखळी असते
आणि त्याला ओढून ते विमान वरती जातं. साधारणपणे 300 फूट वरती गेल्यावरती आम्ही साखळी सोडतो आणि नंतर ते हवेच्या दबावाने किंवा वाऱ्यामुळे ते खूप वेळ उडत राहतं. मी आणि माझे इन्स्ट्रक्टर फ्लाईट मेनेजिस म्हणून होते. आम्ही दोघं जण, माझं दुर्दैव म्हणजे मी 3 मिनिटं 20 सेकंदामध्ये खाली आलो, कारण इंजिन नसतं. आणि 3 मिनिटं 20 सेकंद म्हणल्यानंतर पहिलीच सॉर्टी इतका खट्टू झालो होतो. त्यांनी माझ्याकडे बघून म्हणले की अरे भूषण, म्हणजे बिंगो माझं नाव आहे एअरफोर्समध्ये, ते म्हणले की मला तू माहितीये की तू खूप उडशील. जसं मग अशी सांगण्यात आलं 3700 तास नंतर मी फायटर फ्लाइंग वगैरे वगैरे केलं. पण ते म्हणले की रिमेंबर, जे काय वरती जातं ते शेवटी खाली येतं आणि त्यामुळे जमिनीवर पाय घट्ट पाहिजेत. मी ह्याला गुरुमंत्र मानतो. आणि त्यामुळे आपण सगळेजण जे सोसायटीला काही ना काहीतरी परत द्यायचं, आपल्या समाजाला काही ना काहीतरी परत द्यायचं, ही जी भावना असते ती फार महत्वाची असते. आणि मगाशी आपण जेव्हा रत्नाकरजी पण म्हणत होते, डॉक्टर विनोद शाह म्हणत होते, तर आज भारत एक प्रकारे लकी आहे की टुडे इज कन्सिडर्ड टू बी द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. पण आता आपलाच नेबर बघा चायना, त्यांना 1 चाइल्ड पॉलिसी, आणि एकेकाळी ते पण यंग होते खूप, त्यामुळे त्यांच्याकडे खूप लेबर होतं आणि त्यामुळे स्वस्त काय करायचं. आता त्यांच्याकडे खूप मोठे प्रॉब्लेम सुरू झालेत, कारण आता तेच यंग आता कधी ना कधी ते वृद्ध होतात. आणि ह्याची मला परिचिती झाली म्हणजे मी जेव्हा, मला आठवतं एक साधारणपणे 40 वर्षाचा होतो, अगदी व्हॉट वी कॉल एज अ प्राईम युथ, त्यावेळेला माझे एक सिनियर ऑफिसर मला म्हणले, अरे बिंगो, हॅव यू लुक्ड ॲट व्हॉट विल यू डू आफ्टर रिटायरमेंट. मला एकदम आश्चर्य वाटलं. म्हणलं मी 40 वर्षाचा आणि मला हे बाजून 20 वर्षाच्या नंतर तू काय करणार याचं बोलतायत. त्यामुळे आम्ही थोडा गोंधळून गेलो होतो. पण मला वाटतं तो एक मार्मिक असा प्रश्न होता की त्या वेळेलाच त्यांनी मला एक सूचना दिली की भाऊ, तू आत्तापासून प्लॅनिंग कर. म्हणजे तुला समजा घर करायचं असलं, अपार्टमेंट घ्यायचं किंवा काय जे तुला करायचं, किंवा मुलांचं शिक्षण असतं, कारण ती एक जी वेळ असते त्याला जी आपण मिड लाईफ क्रायसिस म्हणतो, 40 वर्ष 45 वर्ष, मला वाटतं प्रत्येकाने ह्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे, कारण आपण कधी ना कधीतरी वृद्ध होणारच आहोत. त्यामुळे शतायुषी भव म्हणलं की आपल्याला खूप चांगलं वाटायचं. आजकाल शतायुषी भव म्हणलं की लोकांना भीती वाटते की अरे बाबा, मी आता इतका जर जगलो, मला मी कोणाला म्हणलं ना अरे बाबा तुझी आठवण झाली 100 इयर्स, तो नको रे बाबा, मला इतकं नको आयुष्य दिवस. त्याचं कारण असं की मग अशी खूप चांगले मुद्दे रत्नाकरजींनी सांगितले की 4 गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक, सामाजिक, हे जे 4 त्यांनी मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये फार महत्वाचे आहेत आजकाल. कारण आपण एक पूर्वी जी जॉईंट फॅमिली होती ती आता नाहीये. पण तरी सुद्धा त्यांनी जसं जे मॉडेल सांगितलं, आमच्या एअरफोर्समध्ये आम्ही काय करतो, एक तशी ती छोटीशी अशी संस्था असल्यामुळे आम्ही एक खूप बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये एकमेकांमध्ये. त्यामुळे आमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, काही असतील, त्याच्यामध्ये एकमेकाला मदत करण्यासाठी. आजच सकाळी मला एक फोन आला की बँगलोरमध्ये कोणीतरी 80-85 वर्षाचे एक जण गेलेत, त्यांच्या मुलींनी सांगितलंय तिला फ्युनरलसाठी मदत हवी आहे म्हणून. लगेचच मी बँगलोरला तिथले जे CNC त्यांना फोन केला, ते म्हणले डोंट वरी सर, विल लुक आफ्टर एव्हरीथिंग. हे जे आहे ते मला वाटतं जर आपण पुण्यासारख्या एखाद्या जिथे अशा हाऊसिंग सोसायटीज असतात, अशा सोसायटीमध्ये एखाद्या पोलीसचा तिथला माणूस, मग नगरसेविकापैकी त्यांचे कोणीतरी, अशा तऱ्हेची तिथे जाऊन आपण त्या सोसायटीनं जाऊन सांगितलं की तिथले वृद्ध आहे, तिथले काय, त्याची तुम्ही सेन्सस करा, तुम्ही त्याच्यामध्ये हे करा. आणि मला वाटतं नक्कीच त्यातले 1-2 व्हॉलंटियर आपल्याला नक्कीच मिळतील. कारण आजकाल मी बघतोय हे जर आपण सांगितलं सगळ्यांना की तू सुद्धा कधी ना कधी वृद्ध होणारच आहेस, असं नाहीये की तू संबंध आजन्म आपला तरुणच राहणार आहेस म्हणून. आणि त्यामुळे मला वाटतं की हे अशा तऱ्हेचं लोकांना सांगणं फार महत्वाचं आहे. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एक दुसरा मंत्र मला मिळाला. माझाच एक कोसमेट, तो त्याला काहीतरी असं दुखत होतं आणि त्यावेळेला कोणीतरी त्याला सांगितलं आणि मी ऐकत होतो. तो म्हणला, हे बघ, डिले करू नकोस, फिक्स इट, इमिजिएटली फिक्स इट. कारण आपण काय होतं की ते तर अंगावर काढतो आणि अंगावर काढत दुखणं, मग नंतर ते व्याधी होत जाते. त्याच्यावर आता डॉक्टर शाह, आपण स्वतःच मेडिकल डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती आहे की असं जर अंगावर काढत राहिलं ती व्याधी आपल्याला खूप जखडून ठेवते आणि मग तुम्ही दुसऱ्यावर त्याचं बंधन होतं. त्यामुळे मला वाटतं हे फिक्स इट हा सुद्धा एक मला चांगला असा एक गुरुमंत्र मी म्हणेन, किंवा असं त्याच एक सूचना मिळाली. आणि त्यामुळे मी म्हणत असतो की ह्याची भीती बाळगणं जरूर नाही. तुम्ही सक्रिय राहा, तुम्ही चांगले कपडे घाला, कलरफुल घाला. मी आज खरं मुद्दामून एक चांगला कलरफुल शर्ट घालणार होतो, कारण तुम्ही जितकं स्वतःला एखाद्या उत्साहपूर्वक अशा एखाद्या वातावरणात ठेवाल, तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामधला आनंद मिळतो. आणि तुम्ही आनंदी असला, हॅपी असला की हेल्थ येते, सगळंच काही येतं. दॅट इज वाय मी आजकाल जेव्हा लोकांना म्हणतो की बी हेल्दी, हॅपी अँड पीसफुल. धन्यवाद डॉक्टर शाह. श्रोते हो, आत्ताच आपण
वृद्धांनी मनातील भीती कशी काढून टाकावी आणि आपलं जीवन सकारात्मक कसं बनवावं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं होतं माजी एअर मार्शल भूषण गोखले यांनी. कार्यक्रमात आता आपण जाणून घेणार आहोत पूना हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, प्रयाग हॉस्पिटल या हॉस्पिटल्समध्ये कार्यरत असून नावाजलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर नितीन अभ्यंकर. ते आपल्याला एल्डरली आणि लंग्स या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ऐकूयात तर. एल्डरली आणि लंग्स यांचा काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि अगदी तोटक एवढं छोटस मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन देणार आहे याच्याबद्दलचं. आपण जसं जन्मतो तिथून हळूहळू मोठे होत जातो आणि एक मॅच्युरिटी लेवल पोहोचल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर लंग हळूहळू डिक्लाइन होत जातं. लंग आपलं जे फुफ्फुस जे आहे ते हळूहळू कमजोर होत जातं. हेल्दी माणसामध्ये ते अगदी स्लोली कमजोर होतं आणि असं मानलं जातं की एक काही जर व्यवस्थित कुठलंही व्यसन नसेल, कुठलंही वायू प्रदूषण नसेल तर कदाचित 130-140 वर्षापर्यंत पण माणूस जगू शकतो फुफ्फुसाच्या बाजूने. पण आज आपण बघितलं तर हवामानातलं प्रदूषण, सिगारेटचं स्मोक आणि इंडोर पोल्युशन या सगळ्यांच्या इफेक्टमुळे बरेच लोकांचं फुफ्फुस त्याच्या आधी लवकर खराब होतं. आणि थोडक्यात म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक माणसाचं फुफ्फुस हे वयानुसार थोडं ना थोडं कमजोर होणार आहे. त्यामुळे एल्डरली आपण ज्याला म्हणतो त्यांचं फुफ्फुस हे म्हणजे तरुण माणसापेक्षा कमजोर जरूर असणार आहे. परंतु त्याला जपण्यासाठी काय करता येईल याबद्दल आपण थोडक्यात थोडासा उहापोह करणार आहोत. एक गोष्ट आपण सर्व करू शकतो आणि करायला पाहिजे. आय एम शुअर की आपल्यापैकी कोणी फारसे स्मोकर्स नाही आहेत, म्हणजे सिगरेट विडी ओढणारे नसणार. पण आपण जर बघितलं तर जवळजवळ 25% सीओपीडी म्हणजे जो क्रॉनिक फुफ्फुसाची जी खराबी आहे भारतामधली ती सिगरेट किंवा विडीच्या धुरामुळे होते. आणि ही माणूस स्वतःच्या हाताने करून घेत असलेली हानी आहे आणि ही हानी आपण मिनिमाइज करायचा आटोकाट प्रयत्न करू शकतो. त्यामुळे या गोष्टीचा विचार प्रत्येकाने कायम मनात ठेवला पाहिजे. आपण स्वतः स्मोकिंग करत नसलो तरी आपल्या समोर आपला मित्र स्मोकिंग करून आपल्याला पॅसिव्ह स्मोकिंगचा प्रसाद देऊ शकतो मुफ्तमध्ये आणि असा प्रसाद आपण घेऊ नये, त्याला ऑब्जेक्शन घेण्याची सवय लावायला पाहिजे. याखेरीज ह्याच्या पुढचं अजून महत्वाचा जो भाग की जो दिवसेंदिवस अजून महत्वाचा होत चालला आहे वायू प्रदूषणाचा. वायू प्रदूषण हे दोन प्रकारचं आहे, आउटडोअर वायू प्रदूषण आणि इनडोअर वायू प्रदूषण. आउटडोअर याचा अर्थ बाहेरचं हवामानातलं हे वायू प्रदूषण हे जवळजवळ 9% लंग कॅन्सर डेथ्स, 1% रेस्पिरेटरी इन्फेक्शन रिलेटेड डेथ्स आणि 5% हार्ट अटॅक रिलेटेड डेथ्स या एअर पोल्युशन मुळे होतात. म्हणजे निव्वळ एअर पोल्युशन मुळे होणाऱ्या जवळपास 1.3 मिलियन याचा अर्थ जवळपास साधारण 13 लाखाच्या आसपास लोक हे फक्त एअर पोल्युशन मुळे दरवर्षी मरतात. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये एल्डरली आलेच त्याच्यामध्ये आणि जवळपास 2 मिलियन लोक म्हणजे 20 लाख लोक दरवर्षी इंडोर एअर पोल्युशन मुळे मृत्युमुखी पडतात. आणि इंडोर एअर पोल्युशन मध्ये मुख्य मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं सगळ्यात जास्त प्रमाणे स्त्रियांमध्ये आहे आणि ते सुद्धा ज्या ठिकाणी चुला किंवा जुन्या पद्धतीने सरपण जाळून जिथे जेवण बनवलं जातं क्लोज प्लेस मध्ये ते अजूनही चुला वापरला जातो, चूल वापरली जाते, अशा ठिकाणी हे खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे हे खेडेगावांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण आपल्या या अशा परिस्थितीमध्ये आणि अशा प्रकारच्या देशामध्ये की जिथे आपल्याला प्रचंड ओव्हरक्राउडिंग आहे, खूप मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण आहे आणि हे आपण आपलं हे फुफ्फुस हे एल्डरली लोकांनी किंवा फॉर दॅट मॅटर सगळ्यांनीच कसं वाचवावं. तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपण एअर क्वालिटी म्हणजे काय, हवेची गुणवत्ता ही कशी मोजली जावी किंवा कशी मोजली जाते याबद्दलचं थोडंसं उहापोह आहे. त्याच्यानंतर पुढे काय करता येईल. एअर क्वालिटी इंडेक्स एकच बोलेन, प्रत्येकातल्या एक एक पॉइंटवर एक मिनिट बोलणार आहे. रेग्युलर एक्सरसाइज आणि वॉकिंगचा काय परिणाम होऊ शकतो. मी पहिल्यांदा आताच ऑलरेडी टच अपॉन केलं की इंडोर एअर पोल्युशन आणि स्मोकिंग एक्सपोजर अवॉइड कसं करायचं, म्हणजे याच्यापासून आपण दूर कसं राहायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी शेवटी थोडंसं कोविड, फ्लू आणि निमोकोकल वॅक्सिन बद्दल बोलणार आहे आणि ऑफकोर्स कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर बद्दलही बोलणार आहे. सगळ्यात पहिलं एअर क्वालिटी इंडेक्स. आणि एअर क्वालिटी इंडेक्स हा विविध वायू प्रदूषण करणाऱ्या घटकांचा, पण त्याच्यामध्ये PM10 म्हणजे मोठे पार्टिकल्स, PM2.5 म्हणजे अतिशय सूक्ष्म छोटे पार्टिकल्स, NO2, SO2 या प्रकारचे विविध गॅसेस या सगळ्यांची मेजरमेंट्स करून त्यांचा एक इंडेक्स काढला जातो
आणि तो जर 0 ते 50 मध्ये असला तर ही हवा खूप चांगली आहे असं म्हणतात. भारतामध्ये अशा काही सिटीज आहेत, हैदराबाद एक त्यातलं एक्झाम्पल आहे, की जिथे एअर क्वालिटी इंडेक्स हा गुड या कॅटेगरीमध्ये जातो. आपण पुण्याची जर विचार केला तर आपण मॉडरेट मध्ये आहोत. आता साधारण कालचा AQI जर आपण बघितला तर तो इव्हन मॉडरेट पासून अनहेल्दी पर्यंत होतो. काही ठिकाणी 102 पर्यंत सुद्धा होता, पण आपण बॉर्डरवर मॉडरेट टू अनहेल्दी पर्यंत असतो. आपण ज्यावेळेला म्हणतो 102 एअर क्वालिटी इंडेक्स आहे, त्यावेळेला आपण अनहेल्दी फॉर सेन्सिटिव्ह ग्रुप्स, आणि याच्यामध्ये एल्डरली लोक आले, की याच्यामध्ये वृद्ध लोक आले, की त्या लोकांना या काळात रिस्क जास्ती वाढते. आणि दिल्ली सारखं शहर बघितलं तर ते हिवाळ्याच्या काळामध्ये 300, 500 काय कधी कधी तो एअर क्वालिटी इंडेक्स 600, 750, 700 पर्यंत पण जातो. म्हणजे तिथे इव्हन खेळताना सुद्धा लोकांना मास्क लावायची वेळ येते, अशी परिस्थिती असू शकते. सो एअर क्वालिटी इंडेक्स हा आपण समजून घेतला पाहिजे. हा आज डेली पुण्यामध्ये मोजला जातोय, तो अवेलेबल आहे, आपल्या मोबाईल फोन मध्ये अवेलेबल आहे. AQI नावाची जी साईट आहे त्याच्यावरनं तुम्हाला सहजगत्या हा रोज बघता येईल. आणि आपण हे ठरवू शकतो, म्हाताऱ्या माणसांनी पर्टिक्युलरली लोकांना घरी पहाटे उठून चालायला जाण्याची खूप आवड असते. आणि नेक्स्ट आपण पॉइंट त्याच्याबद्दलच बोलणार आहोत, की येस वॉकिंग काउंट्स, येस इट कॅन बी अ गुड कार्डिओ ऍक्टिव्हिटी, आणि त्याचा भरपूर उपयोग होतो. पण त्याचबरोबर ते करताना आपण एअर क्वालिटी इंडेक्सचा खूप विचार करायला पाहिजे. जर माझा अनहेल्दी झोन मध्ये मी माझं एअर क्वालिटी असेल तर ते मी 5 वाजता उठून बाहेर फिरायला जाणं हे योग्य होणार नाही. दॅट इज गोइंग टू बी अन इम्पॉर्टंट सिम्पल मेसेज. चालणे ही सगळ्यात सिम्पल ऍक्टिव्हिटी आहे आणि तो सगळ्यात उत्तम व्यायाम मानला जातो. मी त्यातल्या बारीक सारीक डिटेल मध्ये जाणार नाही, परंतु हृदय, फुफ्फुस, बोन्स, कोलेस्टेरॉल, सर्व प्रकारचे हे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, असंख्य गोष्टींमध्ये चालण्याचा उपयोग आहे. आणि म्हणून प्रत्येक वयोवृद्ध माणसाने किंवा प्रत्येक माणसाने फॉर दॅट मॅटर चालण्याची सवय ठेवावी, वाढवावी, आणि ती जास्तीत जास्त मॅच्युअर करता किती येईल एवढा त्याचा जरूर विचार करावा. याच बरोबर आपल्याला आपण जितके ग्रीन स्वतःच्या आजूबाजूला वातावरण निर्माण करू, जेवढी ग्रीनरी वाढेल, मोठी झाडं आहेत ती एअर पोल्युशनचा इफेक्ट कमी करतात, छोटी झाडं असतील ती स्मॉल पार्टिक्युलेट मॅटरचं ऍब्सॉर्प्शन करतात, आणि जी बिल्डिंगला शेड करतात अशी झाडं ही एअर कंडिशनर्स किंवा यांच्यासारख्या गोष्टींचा उपयोग कमी करायची गरज पडते. त्यामुळे आपल्या ओव्हरऑल फॉसिल फ्युएल कन्झम्पशनचा वापर कमी होऊ शकतो. आपली रेग्युलर औषधं जी म्हणू, दम्याचा उपचार जे असतील, दम्याचे इनहेलर्स आहेत, आम्ही अनेकदा बघतो की लोक घाबरून इनहेलर बंद करतात, परंतु इनहेलर्स ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांचा फुफ्फुस कमजोर झालेली आहेत आणि त्यांना इनहेलेशन थेरपी येतात, ते इनहेलेशन थेरपी हे ऍक्च्युअली वरदान आहे. इनहेलेशन थेरपीवर रेग्युलर येणारे लोक त्यांनी आपली इनहेलेशन थेरपी अजिबात थांबवू नये, चालू ठेवावी, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आणि इनफॅक्ट जे इनहेल्ड स्टिरॉइड्स घेत आहेत काही कारणामुळे त्यांना उलट कोविडमुळे रिस्क कमी आहे. आम्ही ऑलमोस्ट म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये मी माझ्या 1.5 वर्षामध्ये माझ्याकडे जवळजवळ 12,000 पेशंटचा डेटाबेस माझ्या कॉम्प्युटरमध्ये आहे. माझ्याकडे एकही डेथ रेकॉर्डेड नाहीये ज्यांना कोविड होऊन ते गेले जे इनहेल्ड स्टिरॉइड्स वापरत होते. त्यामुळे ज्यांना गरज आहे, अर्थात ज्याला गरज नाही त्याने इनहेल्ड स्टिरॉइड वापरायला चालू करू नये, पण ज्यांना गरज आहे, ज्याचा अर्थ ज्यांना अस्थमा आहे किंवा COPD आहे, त्या लोकांनी आपले इनहेलर थांबवू नक्कीच नाहीत. मी माझं भाषण थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. श्रोते हो, कार्यक्रमात वृद्धांनी मनातील भीती कशी काढून टाकावी आणि आपलं जीवन सकारात्मक कसं बनवावं याबद्दल मार्गदर्शन केलेलं होतं माजी एअर मार्शल भूषण गोखले यांनी. आणि तसंच एल्डरली आणि लंग्स या विषयावर आधारित माहितीपर मार्गदर्शन केलेलं होतं डॉक्टर नितीन अभ्यंकर यांनी. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.